नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये। आशा करतो तुम्ही आनंदित असाल। कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रधानमंत्री सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत कामगारांना विमा उतरवला जातो, जेणेकरून जर देव ना करो त्यांचा अपघातात मृत्यू झाला त्यांच्या जे कुटुंब असतं त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं। आणि या योजनेचा खरं तर जो प्रीमियम आहे तो फक्त 1 रुपया आहे। म्हणजे बरेचसे जे कामगार आहेत ते आर्थिकदृष्ट्या गरीब असतात आणि त्यांची परिस्थिती जी असते खूप गरिबीची असते आणि त्या कारणामुळे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही। अशा रेग्युलरच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणं खूप गरजेचं असतं, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विमाचा जो प्रीमियम असतो तो भरला जाणं शक्य नसतो। त्यामुळेच तो विम्यापासून वंचित राहतो आणि जर काही परिणाम झाले किंवा दुखापत झाली किंवा त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांचा जो परिवार असतो तो बऱ्याचशा गोष्टींना सामना करावा लागतो त्यांच्या परिवाराला। या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने एक योजना आखली आहे। त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना। आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया। या योजनेअंतर्गत कामगाराला फक्त वर्षाला 1 रुपया इतका प्रीमियम भरायचा आहे आणि कामगाराचा अकस्मात जर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये त्यासाठी त्यांना पेन्शनसाठी इतरांवर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासू नये त्यासाठी हा सुरक्षा विमा जी योजना आहे ती राबवली जाते। आणि या योजनेअंतर्गत दिली जाणारी जी राशीची रक्कम असते ते कामगाराचा जो वारस असतो म्हणजे परिवार कुटुंब असतं त्यांच्या ते खात्यात जमा केली जाते। आणि एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला जी अमाऊंट असते ती 2 लाख रुपयापर्यंत जी आहे ते अर्थसहाय्य दिलं जातं। आणि म्हणजे वर्षाचे 12 रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि प्रत्येकी 1 रुपया महिना असं जे अमाऊंट आहे ते भरायचे। आता त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे ते कुठले आहेत ते आपण बघूया। आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, कायमचा पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, जिथे तुम्ही काम करतायत आता सध्या त्या बांधकाम म्हणजे तिथला लोकेशनचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि 90 दिवस तुम्ही काम करत आहात त्याचा दाखला तो तुम्हाला इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून मिळून जाणार आहे। आणि महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागेल आणि ग्रामसेवकाकडून किंवा ग्रामपंचायतमधून बांधकाम कामगार असल्याचे जे प्रमाणपत्र आहे तेही तुम्हाला लागणार आहे। आणि घोषणापत्र। ही जी योजना आहे ती बांधकाम कामगार यांच्यासाठी आहे, स्पेशली बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा योजना असं ह्या योजनेचं नाव आहे। आशा करतो मित्रांनो तुम्हाला थोडीफार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद मित्रांनो।